अलिबाग मध्ये जर आल्यावर आपल्याला राहायला असं फार्म हाऊस टाइप पाहिजे असेल, लोकेशन बघा भाई, एक नंबर अशी लोकेशन. माझ्या पहिलाच उतरलाय पवाला आणि याच्या पाठीमागच आपल्याला काशीद बीच आहे. तर जवळपास तुम्हाला बीच वशी जाऊन सनसेट बघून पण येऊ शकता. संध्याकाळच्या स्विमिंग पूल बघा कसला भारी चमकते बाई. अशी तंदुरी बनवते आणि डोक्यावर घेतलाय तो गावठी कोंबडा आणलाय का ह्यो? मग हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. तर चला आता अलिबागला डायरेक्ट फार्म हाऊसला निघलो ना मी. विषय काय माहितीये का, आपलाच फार्म हाऊस आहे भगत फार्म्स म्हणून. तर चला बरा जाऊन मजा करू. नवीनच झालाय आणि अलिबाग मध्ये फार्म हाऊस काशीद बीचच्या 10 मिनिटाच्या अंतरावरच आहे. जाऊन बघू बरं. त्या 10:30 वाजायला आलं. नवीन पोरात तरी पण मजा करू. आणि एक युट्यूबर पण आहे आपला नयन म्हणून, नयन कटेकर ब्लॉग. फायनली निघलो ना मी. अजित घरत, सुशांत आणि नयन पण आहे आपल्या सोबत. आणि अजून पोरात ना टोटल 6-7 जण चाललो. ब्लॉगर पण आलेले आहेत आपले नयन भाऊ. काय बोलता? नमस्कार. तर चला मजा करू. आज पहिल्यांदा तुमच्या सोबत कुठेतरी फिरायला जाण्याचा अनुभव आज मी घेणार. रोना नाही. आता आम्ही नागोटना रोडशी आलो. काहीतरी नाश्ता करूया बरा. तर थांबलो. अख्खे रोड मध्ये काहीच नाही भेटला. या थोडासा काहीतरी भेटला नाही, ओनली चाय. सो नयनचा आता नाश्ता करायला घेतलाय. आणि अलिबाग अजून आम्हाला 1.5 तास बाकी आहे. म्हणजे 1 तास खा वडापाव. आजपासून डाईट. मी डाईट वर आहे आणि चाय पिते. दुपारचे 1 वाजताच्या. आज ज्याला काय मिळेल तर वडापाव होईल काय. 1 तारखेला जिमला गेलतो, त्याच्यानंतर बस झाला बरं. आणि आज चालू डायरेक्ट फार्म हाऊसला. शनिवार रविवार गेला, डायरेक्ट सोमवार पासून परत जिम चालू. मग परत आले पालख्या, मग आला जिम. सो गाइस, फायनली आता आपण पोहोचलो अलिबागला. भोईगर या गावामध्ये आपला हा फार्म हाऊस आहे. तुम्ही बघू शकता. असा पक्का मोठा फार्म हाऊस आहे. तुम्हाला दाखवते आतमध्ये कसा काय विषय आहे. आणि पक्का एक्सायटेड आहे मी एक्सप्लोर करायला, कारण तर लय मोठा मस्त बनवला. स्विमिंग पूल सोबत सगळं आपल्याला बघायला भेटेल आतमध्ये. तर तुम्ही फॅमिली सोबत इथेशी येऊन मस्त एन्जॉय करू शकता. मित्रांबरोबर येऊन एन्जॉय करू शकता. आणि अलिबाग मध्ये जर आल्यावर आपल्याला राहायला असं फार्म हाऊस टाइप पाहिजे असेल, क्रेझीच बाई लोकेशन आहे. मजा येईल. लोकेशन बघा पाठीमागं पूर्ण अशी एकदम झाडा क्रेझी वाटतं. तुम्ही फार्म हाऊस बघला असाल. लोकेशन बघा भाई, एक नंबर अशी लोकेशन आहे. आतमध्ये जाऊन बघू आपल्याला रूम कसा आहे. असं टोटल आपल्याला 4 रूम बघायला भेटतात. म्हणजे फॅमिली सोबत आला किंवा मित्रांसोबत जरी आला तरी तुम्हाला मजा येईल फिरायला. कारण तर आजूबाजूशी सगळा डोंगर वगैरे आणि त्याच्यामध्ये आपला हा फार्म हाऊस. आणि रूम बघूया आतमध्ये कसा आहे. तो तुम्ही रूम बघू शकता. प्रत्येक असा सेपरेट कपल साठी असा रूम आहे. दोघा झोपू शकता. आणि त्यालाच अटॅच बाथरूम वगैरे आहे. वॉशरूम पण बघा कसला मोठा आहे, म्हणजे टेन्शनच नाही. अशा प्रकारे तुम्हाला टोटल हे असं 4 रूम बघायला भेटतात. सो फार्म हाऊसचा तुम्हाला लोकेशन बघायला भेटला असेल. डिस्क्रिप्शन मध्ये मी लोकेशन वगैरे टाकते आणि कॉन्टॅक्ट नंबर देते जर तुम्हाला फॅमिली आणि फ्रेंड सोबत यायचं आहे. टेरेस वालो फार्मचे व्ह्यू बघा तुम्ही. स्विमिंग पूल आणि पाठीमागं सुपारीची झाडा बघा कसली भारी आहेत. सुपारी पिकली वाटतं, पण आपण खाऊ नये ना. ही बघा. पावसाळ्यात खतरनाक वाटेल ना. जा एक नंबर. पावसाळ्यात काय वाईब येईल या. आणि पाणी बी जवळते ना नदी या.
आणि काय माहितीये का मॉर्निंगला लईच क्रेझी व्ह्यू असेल धुका थंडीचे पण आता भारी व्ह्यू असेल उद्या सकाळच्या लवकर उठलो तर दाखवते तुम्हाला. सुपारीची जाहिरात नाही सुपारी पिकली पूर्ण. आता बघूया मला उपास आहे रात शनिवार. राजा पहिलाच उतरलाय पवाला अजान सुशांत. काय वाटतं या मजेदार आहे ना माऊस. पाणी थंड आहे का फुल फुल थंडी पोर आता कौशी पावतान नाही आमच्याच गावांचा पोर आहे बाई. आता ऊन आहे तर पवायला मजा येईल कारण तर नंतर पक्की थंडी लागेल. आताच पाणी थंड आहे बोलतं. चला आता मी पण ड्रेसिंग मारली पवायला रेडी आहे. थोडे टायमानं उडी टाकते डायरेक्ट. आणि आपण फॅमिली सोबत आल्यावर अशी पार्किंगला पण जागा आहे मस्त मजबूत बघू शकता. पार्किंगचा टेन्शन नाही. चण्यांशी जेवलो चण्यांशी आणि त्याच्यानंतर आया बघतोय बाई आया चिकन आमलेट चालू आहे. चिकन आमलेट मी जेवलो बट मला उपास आहे आज शनिवार. आणि नव्यांचा मस्त आमलेट बनवून खातात टॉप मध्ये ना. या मी पण नवीन रेसिपी शिकते तुम्ही याच्याकडनं. नवीन रेसिपी शिकता का चिकन आमलेट याच्याकडनं चिकन आमलेट काहीतरी आहे गेम आहे. चिकन अंडा गेला चिकन आमलेट रेडी झालाय काय. तर दादाचा कालपासून आली फार्म हाऊसला. कसा वाटला एक्सपिरियन्स कसा होता काल. एक नंबर वातावरण एक नंबर आणि स्विमिंग पूल रूम वगैरे एक नंबर आहेत. ओके बघा साहेबांची पण फॅमिली तुम्हाला कंपनी भेटली. पोरा तुम्ही मजा केली का. किती मजा केली. नाही मजा केली ना. चालेल. फार्म हाऊसचे मालक आपल्या सोबत आहेत आणि आताच नवीन स्टार्ट झालाय. आता काय काय भेटेल तेच सांगतील आपल्याला. नवीनच फार्म हाऊस ओपनिंग झालेले आता न्यू स्टार्टअप आहे. आपल्याकडे कॉटेजेस आहेत. 4 रूम भेटतील मास्टर बेडरूम आणि तुम्हाला किचन वगैरे जेवण वगैरे बनवायचं असेल ते पण तुम्हाला सुविधा इथे उपलब्ध आहे. आपलं लोकेशन काशीद बीच जवळ 10 मिनिटाच्या अंतरावर आहे फार्म हाऊस. तुमचं अलिबागला यायचं करत असाल तुम्ही नक्की व्हिजिट करा. फॅमिली सोबत आणि मित्रांसोबत अजून कोणत्या सोबत यावं असेल लवरच्या सोबत या. बिंदास टाइम स्पेंड करा. तुम्हाला एकदम अलिबाग मध्ये शांततेमध्ये टाइम स्पेंड करायचा असेल तर भगत फार्म्सला या. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये पण भेटेल आणि स्क्रीनवर पण येत असेल. चला येऊन एन्जॉय करा. आता आम्ही एन्जॉय करतो. चला पूल मध्ये कौशी जाण्याचा ट्राय करतो ना मी. पण पाणी थंड आहे म्हणून मी जाईन. तुम्ही साऊंड वगैरे विसरला तर त्याची काही टेन्शन घेऊ नका. या पक्का मोठा साऊंड आणलाय तर फुल धुमाकूल घालू शकता रातचे नाचत नाचत. आणि पाठीमागे जो सनसेटला व्ह्यू येतं या टाइमला काय क्रेझी सनसेट झालाय. आणि याच्या पाठीमागच आपल्याला काशीद बीच आहे. तर जवळपास तुम्हाला बीच वशी जाऊन सनसेट बघून पण येऊ शकता किंवा आणखी पण सनसेट 10 मिनिटाचं अंतर आहे. सनसेट आणखी पण एन्जॉय करू शकता. उडी टाकलेली आहे. पाणी मस्त थंड आहे. उड्या बिड्या मारू नका काही. स्विमिंग पूल मध्ये पोहायला उड्या मारू नका. थोडी स्विमिंग केली आणि त्याच्यानंतर वरती आलो फ्रेश वगैरे झालो. आणि संध्याकाळच्या स्विमिंग पूल बघा कसला भारी चमकते बाई क्रेझी. आणि यो फार्म हाऊस तुम्ही बघू शकता. वाईब आहे वाईब. आता सगळा झाला रात्र झाली तर भट्टी पेटवली आणि तंदुरी बनवतो. पण मला उपास आहे. उपास आलो तुला 12 वाजेस्तोवर आता वेट करायला लागेल. सकाळचे ब्रश करून खाते. यो बघा मस्त अशी तंदुरी बनवते. आणि साईडला भट्टी मस्त पेटवली. कोळसा पेटलाय परफेक्ट. आता ड्रोन फ्लाय केलाय. आपल्याला ड्रोन शॉट पाहिजे एकदम तगडा. बघा वरती वायर नाही ना. नाही ड्रोन मी फ्लाय केलाय मी कारण तर यो शॉट चांगला आला पाहिजे. संध्याकाळी फ्लाय करायला पाहिजे. कोणी बनवला का ड्रोन उरत झालाय पहिल्यांदा मी असं द्यायला. बघू आता कसं काय ड्रोन उरते का माझं. स्टार्ट. फायनली ड्रोन आता आम्ही परत एकदा फ्लाय करतो. आणि नयन आहे ना डोक्यावर घेतलाय ड्रोन. शक्तिमानची केली ते सोम भाई ड्रोन उरवत आहे. तो एक्सपिरियन्स वाला माणूस आहे. माझ्यावर काय भरोसा ठेवला. होते भाई यावर मोठा माणूस असतो. सेफ्टी चेक. बघू आता कसं काय तिच्या पाच तरी फिरू तरी बरं वाटत. हात दुखलं. डोंगी वैशी उरली बनत तंदुरी झालीच आमची. या सुशांतनी मस्त कोंबडा बनवलाय. काय कुक पण आहे. या
कोबी समजायचं. मग अशी काय आमलेट बनवलेला, चिकन आमलेट. आता बाबांनी सुशांतने मिळून कोंबडा, गावठी कोंबडा आणलाय का ह्यो? दोनात का? हा हा, शनिवार उपास. डेंजर हा डेंजर. धन्यवाद बाबा, धन्यवाद. मग कातळीवाला कोंबडा असला ना का अजून चव लागतं. आपल्याकडे आली कसं कोंबडीला सोलतात डायरेक्ट. कात्रीचाच मेन भारी खावाला, कात्रीवाला चिकन. गुड मॉर्निंग गायज. आता मस्त फ्रेश वगैरे झालो आणि सकाळ सकाळ मस्त असा सूर्याचा किरण डोल्यावर घेते आणि काय सुंदर असं वातावरण झालंय. अशी ओ हो हो, सकाळ सकाळ जो वातावरण आहे नुसता धुका सगळीकडे. 9 वाजायला आलं तरी आवरा धुका आहे आणि फ्रेश एअर आहे. एकदम एकदम ताजी ताजी हवा घेत घेत मस्त उठलोय सकाळ सकाळ. स्विमिंग पूलच्या फक्त जवळ चाललोय कारण आतमध्ये गेलो तर कुल्फी मलाई चोकोबार होईल. आवरा थंड पाणी असेल आता, पण सूर्य आणि मी मस्त वाटतंय. काय फील सुंदर अशा रीतीने फार्म हाऊस वरून निघालो सकाळ सकाळ. आता नाश्ता करायला थांबू काय तरी आणि ब्लॉग एंड करायचं विसरलेलो. बरं ब्लॉग एंड करूया. तुम्हाला कसा वाटला? जर तुम्हाला फॅमिली फ्रेंड सोबत येवायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देते मी, स्क्रीनवर पण येत असेल, डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे. तुम्ही या, मजा करा, आपलं नाव सांगा, डिस्काउंट मागा आणि तुमचा चांगला दिवस आहे स्पेंड करा. मस्त वाटलं आम्हाला. वातावरण सकाळचे तर लईच भारी आहे. 9 वाजले तरी मस्त धुका धुका चालता. आता 10 वाजल्यानंतरी थंडावा आली बघ. तो चला, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये. बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.